नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे युवा प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपलं हे इथं 5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये आपण 2 एकर क्षेत्र जे आहे ते केळीचं लागवड केलेलं आहे आणि इथं आपण मक्का लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण इथं सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 3 ते 3.5 बॅग आपण टाकलेल्या आहेत आणि आपला बेसल डोस अजून 10-26चा बाकी आहे. 10-26 1-2 दिवसात येईल. ते आल्यानंतर आपण इथं 10-26-26 टाकू आणि मक्काची क्वालिटी बघू शकता, एकदम चांगली मक्काची क्वालिटी आहे आणि जर्मिनेशन पण चांगले झालेलं आहे. आणि आपण हे जे अंतर ठेवलेलं आहे, हे 1 फूट ठेवलेलं आहे आणि प्लॅन टू प्लॅन आपण 7 इंच ठेवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण केळीला आज ड्रिचिंग करत आहोत. आता आपले ड्रिचिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता, एकदम फ्रेश आपले रोप आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता मी याच्यावर शेणखत प्रक्रिया करणार आहोत आणि शेणखत प्रक्रियाचाच खूप चांगला रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण मका या पिकामध्ये एकरी 40 हलक्या शेतामध्ये आपण 40 क्विंटल एकरी उत्पन्न घेऊ शकता आणि भारी जमिनीमध्ये आपण 50 ते 60 क्विंटल उत्पन्न मका या पिकाचे घेऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, आपण आता ह्या वर्षी केळी लागवड करत आहोत. आता आपलं पहिलं वर्ष आहे. आता आपण याच्यामध्ये पण आपल्या पद्धतीने स्वतः माझ्या पद्धतीने मी ह्या प्लॉट डेव्हलपमेंट करेल आणि त्याचे टप्प्याटप्प्याने तुम्हाला माहिती सांगत राहील. आपण काय फवारणी केली, आपण काय ड्रिचिंग केली आणि आपण काय काय वेगवेगळे नियोजन केले. तर शेतकरी मित्रांनो, मी याच्यावर आता पहिले ड्रिचिंगमध्ये नेचर ड्रीप हे आपण प्रति 200 लिटर पाण्यासाठी मी 200 ग्रॅम घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत मी 2 किलो गूळ घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, हे आपण ड्रिंचिंग केल्यानंतर आपला जे केळी आहे ते चांगली सेट होते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर मका या पिकामध्ये एकरी 50 ते 60 क्विंटल उत्पन्न घ्यायचे असेल किंवा कपाशी या पिकामध्ये आपण 15 ते 20 क्विंटल उत्पन्न घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन माहितीसाठी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. धन्यवाद.